निरंजन अलख निरंजन ओम अलख निरंजन। या सृष्टीचे जगत पालक भगवान श्री विष्णू आहेत। इथल्या प्रत्येक प्राण्याच्या क्षुधेचा ते विचार करतात। प्रत्येक पशुपक्षाच्या अन्न पाण्याचे दायित्व त्यांनी स्वीकारले आहे। मग आपण इथे या प्राण्यांचे हाल होताना का पाहत आहोत गुरुदेव? परमेश्वरानं ही सृष्टी अगदी संतुलित अशी निर्माण केली आहे। प्रत्येकाच्या वाट्यावर जे आहे ते इतरांना त्रास न देता त्याने स्वीकारले। अरे ते काहीच अनुचित घडणार नाही, परंतु मनुष्याला प्रत्येक गोष्टीची हाव आहे। प्रत्येक या निसर्गातून त्याने स्वतःला जेवढं लागतं त्यापेक्षा अधिक, खूप अधिक ओरबाडून घेतलं आहे। परमेश्वरानं जे काही निर्माण केलं आहे ते सर्व काही आपल्या उपभोगासाठी आहे असं त्याला वाटतंय। नागनाथ, मनुष्याला आधी भूमी हवी होती, ती त्याने गरजेपेक्षा जास्त बळकावली। मग त्यासाठी त्याने वन घेतले, पाण्यावरही कब्जा मिळवला आणि आता स्वतःच्या फायद्यासाठी त्याला पशुपक्षी देखील हवे आहेत। म्हणजे एका अर्थी मनुष्याला सारं काही फक्त स्वतःसाठी हवं आहे। परमेश्वराने सगळ्यांनाच निर्माण केले आहे। जसं आपण या मनुष्याला परमेश्वराची लेकरं म्हणतो, तसंच हे पशुपक्षी सुद्धा त्याच परमात्माची लेकरं आहेत। होय नागनाथ, परंतु मनुष्याच्या ते ध्यानात येत नाही। त्याने हे लक्षात घ्यायला हवं की ज्या लोभापायी तो ही पशु हत्या करतोय त्याचं पातक किती मोठं आहे। कारण पुढे मनुष्यालाही त्याच अवस्थेतून जावं लागतं। कारण मनुष्य पुढे जेव्हा पशुरूपात जन्म घेतो आणि दुसरा मनुष्य त्याची हत्या करतो तेव्हा त्याला या सगळ्या वेदनेची जाणीव होते। परंतु मनुष्य रूपात असतानाच त्याने हे ओळखायला हवं। मला या पक्ष्यांची व्याकुळता पाहवत नाहीये। त्यांना भूक लागलीये। ते किलकिल करतायत। या वनामध्ये त्यांच्यासाठी फळं फुलं नाहीयेत। आपण काहीतरी करायला हवं असं मला वाटतं गुरुदेव। अवश्य नागनाथ। आदेश अलख निरंजन। नागनाथ, हात पुढे कर। आता हे पक्ष्यांना दे। ओम चैतन्य नागनाथाय नमो नमः। ओम चैतन्य नागनाथाय नमो नमः।
नागनाथ, तुला धुनी प्रज्वलित करायची आहे. मी धुनी कशी पेटवू? तुला जसं शक्य होईल तसं. पण अग्नी कुठे आहे? त्याशिवाय मी धुनी कशी पेटवू? अग्नीला आवाहन कर. मी आवाहन केल्यावर अग्निदेव येतील? का नाही येणार? मी याआधी बोलवलं तेव्हा ते फक्त सहाय्य करण्यासाठी इथे आले होते. पण यावेळेस केवळ ते धुनी पेटवण्यासाठी येतील का? तू इकडे ये. नागनाथ, तुझ्या समोर साक्षात श्री जालिंदरनाथ आहेत. ते स्वतः अग्नीतून प्रकट झालेले आहेत. त्यांनी तुला बीज मंत्र दिलेला आहे. आता तू अग्निदेवांना आवाहन कर. नागनाथ, भिक्षेचा संस्कार पूर्ण करताना तुला काय जाणवलं? तुझं काही निरीक्षण असेल तर सांग. गुरुबंधू, माझ्या लक्षात आले आहे की प्रत्येकाला काही ना काही दुःख आहेत. लोक वरवर दाखवतात की आम्ही आनंदी आहोत, पण तसं नसतं. मग यावर काही उपाय नसावा का? असावा ना. मीही तोच विचार करतोय. नागनाथ, प्रत्येकाला दुःख का आहे याचा तू कधी विचार केला आहेस का? मला जाणवलं आहे, लोकांना संसारी, प्रापंचिक अशा बरेच अडचणी असतात आणि त्या सगळ्या सोडवण्याच्या प्रयत्नात त्यांच्या वाटेला दुःख येतं. नागनाथ, मला वाटतं तुला यावर आणखी चिंतन मनन करावं लागेल, तरच तुला यावर उपाय सापडेल. लोकांच्या अडचणी आहेत म्हणून ते दुःखी आहेत का ते मानसिक दृष्ट्या ग्रासलेले आहेत म्हणून ते दुःखी आहेत, की त्यांच्या अपेक्षा पूर्ण होत नाहीत म्हणून ते दुःखी आहेत? नागनाथ, आता उद्या तुला एकट्यानं भ्रमण करायचं आहे. ते करताना लोकांच्या अडचणी तुला सोडवायच्या आहेत. आणि मग अशा वेळी तू काय करणार? माझ्या लक्षात येत आहे, लोकांना दुःख होऊ नये म्हणून मी त्यांना हव्या ज्या गोष्टी दिल्या तर त्यांचं दुःख कमी होऊ नाही शकत का?
म्हणजे एखाद्याला धान्याची गरज असेल आणि मी त्याला धान्य दिलं तर तो सुखी होऊ शकेल असं वाटत नाही. त्याच्या दुःखाचं कारण बदलणार, दुसरी कोणती तरी गोष्ट त्याची जागा घेणार. अगदी योग्य. याचा अर्थ सुखाचा अभाव आहे म्हणून दुःख आहे, ज्ञानाचा अभाव आहे म्हणून अज्ञान आहे, दिव्याचा अभाव आहे म्हणून अंधार आहे. याचा अर्थ आहे की लोकांना जे हवं आहे ते द्यायचं नाही, देऊन चालणार नाही. लोकांना खरी गरज आहे ती ज्ञानाची, आणि ते ज्ञान म्हणजे परमेश्वराची भक्ती. गुरुदेव, आपण अगदी अचूक बोलत आहात. मी हेच करणार आहे. परंतु लोकांनी परमेश्वराची भक्ती करावी यासाठी सुरुवातीला चमत्काराची गरज असते. परमेश्वराची भक्ती केल्याने आपल्याला सुख मिळते, शांती मिळते, आपले सगळे प्रश्न सुटले जात आहेत असं त्यांना वाटायला हवं. मी यासाठीच थांबलो होतो. त्यांच्यासाठी चमत्कार करावा का नाही याच संभ्रमात होतो. नागनाथ, जर एखादा नास्तिक आस्तिक होणार असेल, त्याला परमेश्वराच्या भक्तीची ओढ लागणार असेल तर चमत्कार करावा. असा चमत्कार संयुक्तिक आहे. शुभम. गुरुदेवा, आपण असं रानात राहता ते बरं दिसत नाही. तुम्ही आमच्या गावात आले आहेत. आमच्याकडं समधी सोय असताना तुम्ही इथं राहिलात तर आम्हासनी बरं नाही वाटणार. आणि हे आमच्या दोघांचंच म्हणणं नाही बरं का, समध्या गावाचं म्हणणं आहे. आपण आमच्या वाड्यावर येऊन राहू शकता, तिथं आम्हाला तुमची सेवा करता येईल. आम्ही योगी आहोत पंच. कुठल्याही संसारी माणसाच्या सहवासात किंवा त्यांच्या घरात आम्ही राहत नाही. इथे वनातच आम्ही राहतो. हेच आमचं घर. ही भूमी म्हणजेच आमचं अंथरूण आणि हे निरभ्र आकाश हेच आमचं पांघरूण. बरं, मग काय करावं आम्ही तुमच्यासाठी? मला केवळ एकच सांगा, तुमच्या या गावामध्ये पाण्याचं एवढं दुर्भिक्ष का आहे? गावात पाण्याची काही सोयच नाही देवा. का? गावाच्या बाहेर एक तळ आहे, ते तळ पाण्याने भरलेलं आहे. असं असून सुद्धा तुम्ही त्या तळ्यातलं पाणी का आणत नाही? नागनाथ, माझ्या हे असं ध्यानात आलंय की तू असा साधक झालायस जो स्वतंत्रपणे कार्य करू शकतो. आता तुला श्रीदत्त प्रभू सोडले तर कोणीही थांबवू शकत नाही. मी असं समजत नाही. मला अजून खूप शिकायचं आहे, खूप कठोर साधना करायची आहे. सद्गुरू, गुरु, गुरुबंधू यांच्याकडून नाथपंथ खोलवर समजून घ्यायचा आहे. नागनाथ, हा विनय असाच राहू दे. तो साधकाचा दागिना आहे. नागनाथ, तुझ्याकडे जितक्या शक्ती येतील, सिद्धी येतील, तितका तू नम्र हवास, आणि तू आहेस. लक्षात ठेव, ज्याच्याकडे शक्ती असते तो कधीच दंभ भरत नाही.
मला मनुष्याची सेवा करताना नाग लोकासाठीही कार्य करायचे आहे। सर्प नाग हे या सृष्टीचे अविभाज्य भाग आहेत। त्यांना निर्भयपणे वावरता आलं पाहिजे। परंतु कलियुगात त्यांनाही मनुष्याकडून दुःख वेदना आहेतच आणि त्या वाढतच जातील। जे सर्प आणि नागांना त्रास देतील त्यांना माझ्या क्रोधाला सामोरं जावं लागेल। पर देवा, हे तुम्हासनी कसं समजलं? माझे शिष्य भर्तरी आणि गहिनी जेव्हा गावात गेले होते तेव्हा त्यांना कळलं। हे गावात आले होते, आमच्या तर नजरेला नाही पडले। संसारिक गुंथ्यामध्ये अडकलेल्या लोकांना आम्ही दिसत नाही। आमचा देहच तसा सूक्ष्म होऊन जातो सगळ्यांसाठी। पंच, आता खरं काय आहे ते स्पष्टपणे सांगा। आता तुमच्यापासून काय लपून ठेवायचं देवा? अव आमचं गारानं आता तुमच्याबरोबरच मांडावं लागेल। तुम्ही म्हणताय ते समद खरं आहे। आम्हासनी लई वाटतं त्या तळ्यातून पाणी आणावं, अन जनावरांची अन गुरांची तहान भागावी, झाडांना पाणी घालावं। अव माणसाने बी तिथनं पाणी आणावं असं लई म्हणत आहे माझ्या। परंतु काय? पर लोक घाबरते तिथनं पाणी आणायला। तिथे भूताटकी आहे असा समज आहे तुमचा, होय ना? वै देवा, मी अभि तिकडे जात नाही। आम्ही आता येताना तळ्याच्या बाजू नाही, लय लांबून आलो। कसले कसले आवाज येतात। अव देवा, माणसं सोडा, पाखरं देखील त्या तळ्याचं पाणी नाही पित। होय गुरुदेव, हे खरं आहे। मला तसे एका पक्ष्याने सांगितले आहे। ठीक आहे, उद्या आपण तिथे जाऊन त्याचा सोक्ष मोक्ष लावूया। उद्या आम्ही सगळे तिकडे जाऊ। पर देवा, नेमकं करणार काय तुम्ही? तुम्ही तिथं नका जाऊ, तुम्हासनी बाधा होईल। चिंता करू नकोस माई, आम्हाला काहीही होणार नाही। उलट तिथलं पाणी सगळ्यांसाठी उपलब्ध होईल। त्या गावामध्ये असलेलं पाण्याचं दुर्भिक्ष संपेल। पर कसं देवा? त्या तळ्यावर जे काही अशुभ आहे ते मी दूर करेन। हवं तर त्या तळ्याचं सर्वात आधी पाणी मी पिऊन दाखवेन। तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आम्ही इथे आलो आहोत। त्या तळ्याकडे कसली भुताटकी ठावाय ना तुम्हासनी? एकदा का तिकडे कोणी बी जाऊ दे, ती काय जिद्द परत येत नाही। आम्ही सोबत असताना असं काहीही घडणार नाही। निरंजन,